आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. विदर्भातील शाळा अखेर 26 जूनपासून हायकोर्टाच्या धट्ट्यानंतर सरकारचा वितरण, पालक शिक्षकांना दिलासा. 9 जून 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सविस्तर. विदर्भातील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर पडदा पडला असून वाढत्या उष्णतेचा विचार करून सरकारने आपला निर्णय मागे घेत विदर्भातील सर्व शाळा 26 जून 2026 पासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीमुळे अनेक शिक्षक संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याचे मानले जात आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 28 मार्च 2026 रोजी काढलेल्या आदेशानुसार विदर्भातील शाळा देखील उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे 15 जूनपासून सुरू करण्याचे निश्चित केले होते. मात्र विदर्भातील शाळा तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला शिक्षक आणि पालक विविध सामाजिक संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला होता. शिक्षक समितीची न्यायालयात धाव. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये विदर्भातील भौगोलिक हवामानविषयक परिस्थितीचा विचार न करता शासनाने निर्णय घेण्याचा आरोप करण्यात आला होता. याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर मांडले होते की 2007 पासून विदर्भातील शाळा उशिरा सुरू करण्याची परंपरा आहे. त्या अनुषंगाने शासनाने 2007 नंतरच्या धोरणात्मक निर्णयामध्ये विदर्भातील विशेष तरतूद केली होती. मात्र ह्यावर्षी अचानक हा नियम बदलून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करण्यात आली. हायकोर्टाचे सरकारला खडेबोल. मागील सुनावणी दरम्यान नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाने स्पष्ट शब्दात विचार न करत विदर्भातील एवढ्या तीव्र उन्हात शाळा कशी भरवणार, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला होता. तसेच सरकारला 9 जूनपर्यंत सविस्तर उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयाच्या ह्या कठोर भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढत होता. सरकारचा निर्णय बदलला. न्यायालयीन सुनावणीपूर्वीच राज्य सरकारने परिस्थितीचा आढावा घेत आपली भूमिका बदलली. विदर्भात अद्यापही तापमानाचा पारा उच्च पातळीवर असून उष्माघाताचा धोका कायम असल्याचे लक्षात घेऊन विदर्भातील शाळांना अतिरिक्त मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता विदर्भातील सर्व शाळा 15 जूनऐवजी 26 जून 2026 पासून सुरू होतील. 2007च्या धोरणाचा आधार. याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2007 मध्ये शासनाने घेतलेला निर्णय. विदर्भातील हवामान परिस्थिती राज्याच्या इतर भागापेक्षा वेगळी असल्यामुळे शाळांच्या वेळापत्रकात विशेष सवलत देण्याची तरतूद यावेळी करण्यात आली होती. नंतरही विविध शासन निर्णयाद्वारे ही पद्धत कायम ठेवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने अखेर जुनी धोरणात्मक भूमिका स्वीकारत 26 जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पालक व शिक्षकांमध्ये समाधान. सरकारच्या ह्या निर्णयामुळे विदर्भातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लांब अंतर पायी प्रवास करावा लागतो. तीव्र उन्हामुळे त्यांना उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. शिक्षक संघटनांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आता पुढे काय? सरकारने ह्या निर्णय बदलल्यानंतर न्यायालयातील याचिकेचा मुख्य मुद्दा निघाल्याने मानले जात असले तरी भविष्यात अशा प्रकारचे निर्णय घेताना स्थानिक हवामान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि विदर्भाच्या विशेष परिस्थितीचा विचार करावा, अशी अपेक्षा शिक्षक संघटनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. थोडक्यात विदर्भातील शाळा 15 जूनऐवजी 26 जून 2026 पासून सुरू होणार. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. उष्णतेच्या तीव्रता आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन सरकारने निर्णय बदलला. पालक, विद्यार्थी व शिक्षक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं खालचं बटन सबस्क्राईब, चॅनल लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्राला शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.